नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी खूप चटपटीत आणि टेस्टी आहे बरं का, पापडी चाट, आणि तोही हेल्दी असा। चला तर मग पाहूयात कसा बनवला। असा मी सफेद वाटाणा रात्रभर भिजत ठेवला होता। सकाळी कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये 2 बटाटे घातले आणि याच्यावरती पाणी येईल इतकं पाणी घालून, हळद मीठ घालून कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, कारण वाटाणा शिजायला खूप वेळ लागतो। 5 शिट्ट्या करून घेतल्यानंतर असा मऊसर असा आपला वाटाणा शिजला गेला पाहिजे। आता बटाटे काढून घ्यायचे आहेत आपण बाजूला, असे काढून घेते। इकडच्या बाजूला मी कढई ठेवलेली आहे आपल्याला रगडा बनवण्यासाठी। कढईमध्ये थोडंसं तूप घालणार आहे, कारण हेल्दी बनवायचं आहे आपल्याला। अगदी किंचित तूप, डाएटवाले लोकही हा रगडा पॅटीस किंवा पापडी चाट खाऊ शकतात। पापडी फक्त घालायची नाही, फक्त रगडा चाट म्हणून असं खाऊ शकतात। आता याच्यामध्ये जिरे घालायचे। मस्त जिरे तडतडले की फोडणी छान बसते, त्यामुळे तूप अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे घालायचे। जिरेची फोडणी चांगली कडकडीत बसल्यानंतर आपण पुढच्या फोडणी करणार आहोत। यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्त्याची 4 ते 5 पानं आहेत माझ्याकडं। हे कढीपत्त्याची पाने घालून, कढीपत्त्याची पाने ही चांगली कुरकुरीत होईपर्यंत या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत। पापडी चाटच्या ज्या चटण्या आहेत आपल्या, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। याच्यामध्ये कांदा घालायचा, त्याचीही लिंक मी या व्हिडिओच्या खाली देते, तिथून तुम्ही पाहू शकता। आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, जेणेकरून कच्चा वास येणार नाही आपल्या कांद्याचा या रगड्यामध्ये। मस्त असा कांदा परतून घ्यायचा 1-2 ते 3 मिनिटासाठी। कांदा छान परतून झाल्यानंतर खूप असे लाल झालेले टोमॅटो असतात ते घ्यायचे। असा 1 टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा तो मी, आणि तो हे घालून घ्यायचा आणि मस्त परतून घ्यायचा अगदी मऊसर होईपर्यंत। मस्त असं परतून घ्यायचा। आता हे सगळं मऊसर झालं की थोडंसं पाणी घालून अगदी मस्त शिजवून घ्यायचं, जेणेकरून अगदी मोठे मोठे तुकडे आपल्या रगड्यामध्ये दिसणार नाहीत आणि रगडा खातानाही खूप छान लागेल। आता टोमॅटो थोडा भाजल्यानंतर लाल पावडर घालायची, हिंग घालायचा, हिंग घातलेला आहे। आता मिक्स करून घ्यायचं। मसाले, सुके मसाले इथेच घालायचे आहेत, जेणेकरून आपल्या टोमॅटोला छान पाणी सुटलं जातं आणि आपले मसाले जळले जात नाहीत। मिक्स करून घ्यायचं अगदी मऊसर होईपर्यंत। छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान परत मऊसर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या रगड्याला अजिबात वास येणार नाही कांदा टोमॅटोचा आणि मस्त शिजला जाईल। अगदी थोडं पाणी घालून मस्त असं मिक्स करून मस्त शिजवून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर झाकण ठेवलं आहे। 1-2 ते 3 मिनिटांनंतर झाकण उघडलं। आपला चांगला कांदा टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे। अजून थोडा गॅस बारीक करून मस्त असा परत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हा सगळं एकजीव झालं पाहिजे। आता हे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये रगडा घालून घेऊया, जो शिजवून घेतला होता तो। आता जे डाएट करत आहेत घरामध्ये, त्यांना बटाटा नको आहे म्हणून मी तर रगड्यामध्ये घातलेला नाही आहे। त्यांच्यासाठी रगडा काढून घेणार आहे मी, आणि मग बटाटा एक घालणार आहे मुलींसाठी। मुलींना रगड्यामध्ये बटाटा खूप आवडतो म्हणून। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगला मोठा गॅस करून घ्यायचा आणि चांगला रगडा अगदी मस्त असं उकळी काढून शिजवून घ्यायचा आहे। आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून रगडा उरणार नाही याच्यामध्ये। आता थोडंसं पाणी घालून परत मिक्स करून घ्यायचं। मीठ घालायचं चवीपुरतं। आता बारीकच गॅस आहे, आता थोडा मोठा गॅस करते आणि 2 ते 3 उकळ्या चांगला रगडा असा मस्त मॅश झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळं एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। आता मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, मिक्स करून घ्यायचं। रटरट असा चांगला रगडा शिजवून घ्यायचा। आता इथं बऱ्यापैकी रगडा शिजलेला आहे आपला, मस्त अशा पद्धतीने छान। तुम्हाला अजून रगड्यामध्ये पाणी हवं असेल तर ॲड करू शकता, परंतु मला असं रगडा
पापडी चाट बनवायचा होता, त्यामुळे रगडा असाच हवा होता। पाणीपुरीसाठी अजून पाणी घालून अगदी पातळ कसर केला रगडा तरीही चालू शकतो। आता थोडा वेळ शिजवून घेतल्यानंतर चला तर मग आता पापडी चाट बनवायला घेऊयात। इथं मी पापडी घेतलेली आहे, रगडा घेतलेला आहे, गोड पाणी आहे, तिखट पाणी आहे। या गोड तिखट पाण्याच्या चटण्या आहेत, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओ खाली देते, तिथून तुम्ही पाहू शकता। आता हे सगळं बाजूला करून घेतलं, आता एक प्लेट ठेवून घेऊयात। चला मग प्लेटिंग करूयात। एक प्लेट घेतलेली आहे मीडियम आकाराची, यामध्ये रगडा घालून घेऊयात। प्रथम असा रगडा घालून घ्यायचा, नंतर याच्यामध्ये आपण थोडासा कांदा घालणार आहोत। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, परंतु पापडी चाटमध्ये मस्त लागतो कांदा, म्हणून मी थोडासा कांदा घालून घेणार आहे। आता गोड चटणी घालून घेत आहे मी अगोदर, अशी मस्त अशी गोड चटणी दाटसर। रात्रभर गूळ चिंच भिजत ठेवून सकाळी अशी मस्त शिजवून घेऊन गाळून घेतलेली ही चटणी आहे। तुम्ही याची लिंक ही मी याच्या खाली देते, तिथून पाहू शकता तुम्ही। आता याच्यावरती थोडासा कांदा करते, अशा स्लाइसमध्ये मी कट करून घेतलेला आहे। कांदा घालून घ्यायचा, ग्रीन चटणी घालून घ्यायची आणि पापडी घालून घ्यायची आणि मस्त सकाळी एन्जॉय करायचं। याच्यामध्ये जास्त तेल नाही आहे, जर डाएटवाल्या लोकांना घालायचं हे खायची असेल तरीही चालू शकते ही रेसिपी। आता याच्यामध्ये ग्रीन चटणीमध्ये धनिया, पुदिना, अद्रक, लसूण, डाळं, दही असं मस्त घातलेलं आहे मी। वरून अशी पापडी पेरायची। ज्यांना डाएटवाले लोक आहेत त्यांनी पापडी खायची नाही, कारण ही तेलामध्ये फ्राय केलेली आहे। मी मुलींसाठी बनवते, डाएटवाल्या लोकांना नाही, घरातल्या डाएटवाल्या लोकांना फक्त रगडा आणि चटण्या दिलेल्या आहेत मी। आणि वरून असा कांदा पेरायचा, परत चटण्या घालायच्या आणि मस्त असं पापडी चाट एन्जॉय करायचं। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, स्वस्त खा आणि मस्त रहा।